आज आपण जो अर्थशास्त्राचा तिसरा धडा आहे, तिसरा मागणीचे विश्लेषण, या मागणीच्या विश्लेषणाच्या संदर्भात आपले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. प्रश्न पहिला आहे, खालील विधाने पूर्ण करा. नंबर 1, पर्यायी वस्तूंची किंमत आणि मागणी यात डॅश असतो. प्रत्यक्ष संबंध असतो. ब, व्यस्त संबंध असतो. क, कोणताही बदल नाही. ड, प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की पर्यायी वस्तू, सबस्टिट्यूट गुड्स यांच्या संदर्भात प्राइस अँड डिमांडमध्ये कोणतं रिलेशनशिप आहे. म्हणजेच पर्यायी वस्तू म्हणजे आपण बघितलं चहाला कॉफी हा पर्याय आहे. तर चहा आणि कॉफी ह्या पर्यायी वस्तू असताना कॉफीच्या किमतीत जर वाढ झाली तर चहाची मागणी वाढते, त्याच्या किमतीत बदल न होता. बघा, आपण मागे एक उदाहरण बघितलेलं आहे. समजा चहा 5 रुपयाला आहे आणि कॉफी 6 रुपयाच्या ऐवजी आता 9 रुपयाला जर झाली तर कॉफी ही चहाच्या तुलनेत महाग होते आणि त्याच्यामुळे मग चहाच्या किमतीत काही बदल न होता चहाच्या मागणीत वाढ होत असते. म्हणून पर्यायी वस्तूच्या किमतीत जर बदल झाला तर त्याच्याशी संबंधित असलेला जो चहा आहे, कॉफीच्या किमतीत वाढ झाली की चहाच्या मागणीत वाढ होत असते आणि कॉफीच्या किमतीत घट झाली की चहाच्या मागणीत घट होत असते. म्हणजे याच्यामध्ये पर्यायी वस्तूच्या संदर्भात प्रत्यक्ष संबंध असतो. पर्यायी वस्तूची किंमत वाढली की त्याच्याशी संबंधित असलेली पर्यायी वस्तू त्याची मागणी वाढते आणि पर्यायी वस्तूची किंमत कमी झाली की त्या वस्तूला असलेला पर्याय जो आहे त्याची मागणीही कमी होत असते. म्हणजेच कॉफीची किंमत वाढली की चहाची मागणी वाढते, कॉफीची किंमत कमी झाली की चहाची मागणी कमी होते. म्हणजेच पर्यायी वस्तूची किंमत आणि मागणी यात प्रत्यक्ष संबंध असतो, पॉझिटिव्ह रिलेशनशिप असते, धन संबंध असतो. नंबर 2, हलक्या प्रतीच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यात डॅश. बघा, हलक्या त्याला आपण इन्फेरियर गुड्स किंवा निकृष्ट दर्जाच्या हलक्या प्रतीच्या वस्तू असं म्हणत असतो किंवा गिफेन वस्तू असंही म्हणत असतो. हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बद्दल उत्पन्नात जर वाढ झाली तर हलक्या प्रतीच्या वस्तूची मागणी आपण वाढवत नाही, तर हलक्या प्रतीच्या वस्तूऐवजी चांगल्या दर्जाच्या वस्तूकडे आपला कल असतो. आणि आज जर आपलं उत्पन्न कमी झालं तर आपण हलक्या प्रतीच्या वस्तूची किंमत मागणी वाढवत असतो. म्हणून हलक्या प्रतीच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यात डॅश. प्रत्यक्ष संबंध असतो, व्यस्त संबंध असतो, कोणताही बदल नाही, प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो. बघा, उत्पन्न वाढलं की मागणी हलक्या प्रतीच्या वस्तूबद्दल कमी असते, कमी होते. उत्पन्न वाढलं की मागणी कमी होते, उत्पन्न कमी झालं की मागणी वाढते. म्हणजे व्यस्त संबंध असतो. त्याच्यानंतर प्रत्यक्ष संबंध कसा, उत्पन्न जर कमी झालं तर हलक्या प्रतीच्या वस्तूची किंमत वाढून देखील मागणी वाढत असते. म्हणून प्रत्यक्ष संबंध असू शकतो. उत्पन्न जर कमी झालं तर हलक्या प्रतीच्या वस्तूच्या किमतीबद्दल, म्हणून आपण एवढंच लक्षात घेऊया की उत्पन्न जर वाढलं तर मागणी हलक्या प्रतीच्या वस्तूची कमी होते आणि उत्पन्न कमी झाले की वाढते, म्हणजे व्यस्त संबंध असतो. त्याच्यानंतर नंबर 3, मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील सूत्राने असा. बघा, याचं उत्तर आहे अ, डिमांड ऑफ एक्स इज इक्वल टू फंक्शन ऑफ प्राइस ऑफ एक्स. त्याच्यानंतर नंबर 4, जेव्हा अधिक किमतीला कमी नगरसंख्येला मागणी केली जाते, हे असे दर्शविते की मागणीतील वृद्धी, मागणीतील विस्तार, मागणीतील ऱ्हास आणि मागणीतील संकोच असे 4 पर्याय दिलेले आहेत. जेव्हा अधिक किमतीला कमी नगरसंख्येला मागणी केली जाते म्हणजे किंमत वाढली की मागणी कमी होते, त्याला आपण मागणीतील संकोच, त्याला आपण कॉन्ट्रॅक्शन इन डिमांड असंही म्हणत असतो. केवळ किंमत कमी झाल्यामुळे, बघा,
जेव्हा किंमत वाढल्यामुळे जेव्हा अधिक किमतीला कमी नगदसंख्येला मागणी केली जाते, म्हणजे केवळ किंमत वाढीचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी कमी होते, त्याला आपण मागणीतील संकोच किंवा कॉन्ट्रॅक्शन इन डिमांड असं म्हणतो. नंबर 2 प्रश्न आहे, अर्थशास्त्री योग्य पारिभाषिक शब्द सुचवा. नंबर 1, अशी परिस्थिती जेथे कमी किमतीत अधिक प्रमाणात मागणी केली जाते. किंमत कमी झाली की त्या वस्तूची नगदसंख्या अधिक खरेदी केली जाते किंवा मागणी अधिक केली जाते, त्याला आपण मागणीतील विस्तार किंवा एक्सपान्शन इन डिमांड असं म्हणत असतो. नंबर 2, मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण, याला आपण मागणी वक्र, वैयक्तिक मागणी वक्र किंवा बाजार मागणी वक्र असा म्हणू शकतो. मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण याला आपण मागणी वक्र असं म्हणत असतो. नंबर 3, अशी वस्तू जी अनेक उपयोगासाठी वापरली जाते. आपण उदाहरण बघितलेलं आहे. कोणतं उदाहरण बघितलेलं आहे? विजेच्या संदर्भात उदाहरण बघितलेलं आहे. वस्तू एक आहे, तिचे अनेक उपयोग आहेत, म्हणजे अशा वस्तूला मागणी संमिश्र मागणी असते. संकल्पना काय आपली? मिक्स्ड डिमांड, संमिश्र मागणी. नंबर 4, किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलाचा परिणाम, म्हणजे जेव्हा मागणी वाढते त्याला आपण किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते त्याला मागणीतील वृद्धी किंवा मागणीतील वाढ किंवा इन्क्रीज इन डिमांड असं म्हणत असतो. नंबर 5, अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते त्याला आपण मागणी असे म्हणत असतो. फरक स्पष्ट करा. नंबर 1, इच्छा आणि मागणी. इच्छा आणि मागणीच्या संदर्भात बोलत असताना आपणाला किमान 2 मुद्द्यामध्ये आपला जो मुद्दा मांडायचा आहे, किमान 2 मुद्दे, कारण तुम्हाला 2-2 मार्काला फरक विचारले असतात आणि प्रत्येक फरकाचे इच्छेचे 2 मुद्दे लिहायचेत आणि मागणीचे 2 मुद्दे लिहायचेत. या ठिकाणी व्याख्या लिहायची आणि उदाहरण द्यायचे. म्हणून इच्छा आणि मागणी याच्या संदर्भात आपल्याला थोडक्यात माहिती या ठिकाणी दिलेली आहे. मागणी म्हणजे काय, इच्छा म्हणजे काय. इच्छेला क्रयशक्तीचे पाठबळ असेल तर ती मागणी होऊ शकते, अन्यथा केवळ ती इच्छाच राहून जाते. म्हणून या ठिकाणी तुम्हाला बघा, सर्वसाधारणपणे मागणी म्हणजे इच्छा असं आपण सर्वसाधारणपणे म्हणतो, परंतु एखादी वस्तू हवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय. ही इच्छेची व्याख्या झाली. एखादी वस्तू हवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय. तर मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. अशा इच्छेचे रूपांतर मागणीत होते. बघा, एका बाजूला काय लिहायचं? मागणीच्या इच्छेच्या बाजूला एखादी वस्तू हवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय. तर मागणीच्या बाजूला मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. अशा इच्छेचे रूपांतर मागणीत होते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला दूरदर्शन संच खरेदी करण्याची इच्छा असेल पण त्यासाठी पुरेशी क्रयशक्ती उपलब्ध नसेल तर ती केवळ इच्छा असेल, मागणी नाही, कारण त्या इच्छेला क्रयशक्तीचे पाठबळ नसते. म्हणून दुसरा मुद्दा, सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही, परंतु मागणीच्या बाजूला मागणी म्हणजे परिणामकारक इच्छा, कारण या ठिकाणच्या इच्छेला क्रयशक्तीचे पाठबळ आहे. म्हणून अशाच मागणी म्हणजे परिणामकारक इच्छा होय, कारण अशा इच्छेला क्रयशक्तीचे पाठबळ जे असते त्याला आपण मागणी म्हणत असतो. म्हणून सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही आणि मागणी म्हणजे परिणामकारक इच्छा, कारण ज्या इच्छेला क्रयशक्तीचे पाठबळ असते त्याला आपण मागणी असं म्हणत असतो. म्हणून मागणी होण्यासाठी एकाच वेळी 3 गोष्टीची गरज आहे: इच्छा असणे, खरेदी करण्याची तयारी असणे आणि खरेदी क्षमता असणे. परंतु ज्या इच्छेला क्रयशक्तीचे किंवा खरेदी शक्तीचे पाठबळ नसते आणि ते खरेदी शक्ती असून सुद्धा ते खर्च करण्याची तयारी नसते त्याला आपण मागणी म्हणू शकत नाही. म्हणून अशा किमान 2 मुद्द्यामध्ये तुम्हाला तो फरक स्पष्ट करायचा आहे. म्हणजे सुरुवातीला दोन्हीचे अर्थ सांगायचेत आणि थोडक्यात उदाहरण द्यायचे की इच्छेची इच्छा म्हणजे काय आणि मागणी म्हणजे काय. इच्छेला क्रयशक्तीचे पाठबळ असेल तर त्याला आपण मागणी म्हणत असतो आणि केवळ इच्छा असणे म्हणजे मागणी नव्हे. दुसरा फरक आहे मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच, एक्सपान्शन इन डिमांड
अँड कॉन्ट्रॅक्शन इन डिमांड. मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच या दोन संकल्पना ज्या आहेत त्या आपणाला वेगवेगळ्या फरकाने स्पष्ट करायच्या आहेत. या ठिकाणी दोन संकल्पना इथं मागणीतील विस्तार, एक सुरुवातीला व्याख्या सांगायची आणि आकृती काढायची. मागणीतील विस्तार किंवा त्यालाच आपण मागणीतील प्रसरण किंवा एक्सपान्शन इन डिमांड म्हणतो. या ठिकाणी इतर परिस्थिती काही बदल होत नाही. इतर परिस्थिती म्हणजे जसे लोकांच्या आवडीनिवडी असतील, उपभोक्त्याचे उत्पन्न असेल किंवा लोकसंख्येचे आकारमान इत्यादीमध्ये कोणताही बदल न होता फक्त किंमत कमी झाल्याने मागणीत वाढ होते. लक्षात ठेवा, फक्त किंमत कमी झाल्याचा परिणाम म्हणून. अदर थिंग्स रिमेनिंग सेम सेट्रीज पॅरिबस, उपभोक्त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्थिर आहेत, त्याच्यात काही बदल झालेला नाही. फक्त वस्तूच्या किमती कमी झाल्याने मागणीत वाढ होते, तेव्हा त्यास मागणीतील विस्तार असे म्हणतात. आणि मग ही झाली त्याची व्याख्या थोडक्यात. आणि मग दुसरा मुद्दा जो आहे फरकाचा तो आकृती काढायची आहे. या ठिकाणी आकृती तुम्हाला दाखवलेली आहे. ओ एक्स अक्षावर अक्षावर किंमत आणि अक्ष अक्षावर मागणी दर्शवलेली आहे. जेव्हा किंमत अक असते तेव्हा मागणी अब असते, आणि जेव्हा किंमत अक1 होते म्हणजे क पासून क1 पर्यंत घटते तेव्हा केवळ वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे मागणीत जेव्हा वाढ होते. अब होती पूर्वीची मागणी, आता अब वरून अब1 म्हणजे ब ते ब1 इतकी वाढलेली आहे. म्हणजेच स पासून स1 पर्यंत जे काही स्थलांतर झालेलं आहे एकाच वक्रावर, स पासून स1 पर्यंत खाली जाणारा हा मागणी वक्र म्हणजेच मागणीतील विस्तार, याला आपण एक्सपान्शन इन डिमांड किंवा मागणीचं प्रसरण असं म्हणत असतो. तर दुसरी बाब आहे, आपण आकृतीचं विश्लेषणमध्ये दिलेलंच काय, फक्त आकृती काढायची आणि थोडक्यात विश्लेषण दुसऱ्या मुद्द्यामध्ये आकृतीवरून आपल्याला फरक लक्षात येतो. त्याच्यानंतर आहे मागणीतील संकोच किंवा कॉन्ट्रॅक्शन इन डिमांड किंवा आकुंचन. हे शब्द लक्षात ठेवायचे, कारण कोणतेही शब्द टाकून आपल्याला जरी प्रश्न विचारला तर आपल्याला सहज लक्षात आलं पाहिजे की मागणीतील आकुंचन म्हणजे काय, मागणीतील प्रसरण म्हणजे काय, मागणीतील विस्तार म्हणजे काय, मागणीतील संकोच म्हणजे काय, एक्सपान्शन इन डिमांड, कॉन्ट्रॅक्शन इन डिमांड, हे वेगवेगळ्या अर्थाने विचारले जाणारे प्रश्न असतात. या ठिकाणी इतर परिस्थितीत जसे आवड निवड, उपभोक्त्याचे उत्पन्न, लोकसंख्येचे आकारमान इत्यादीमध्ये कोणताही बदल नव्हता, फक्त किमतीत वाढ झाल्याने, बघा त्या ठिकाणी केवळ किमतीत घट झाल्याचा परिणाम होता, इथं केवळ वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यामुळे मागणीत घट होते. त्या ठिकाणी वस्तूच्या किमतीत वाढ झाल्याने घट झाल्याने मागणीत विस्तार होत होता, या ठिकाणी किमतीत वाढ झाल्याने मागणीत घट होते, तेव्हा त्यास मागणीतील संकोच असे म्हणतात. मागणी ही त्याच मागणी वक्रावर वरच्या दिशेने जाते. बघा या ठिकाणी स पासून स2 पर्यंत वरच्या दिशेने जाते त्याच वक्रावर. अक्षावर मागणी, अय अक्षावर किंमत, अक2 बघा अक किंमत असताना ब एवढी मागणी होती, आता क2 एवढी किंमत झालेली आहे. म्हणजे किंमत क पासून क2 पर्यंत वाढलेली असताना मागणी ब पासून ब2 पर्यंत म्हणजे अब एवढ्या मागणीपेक्षा आता अब2 एवढी मागणी झालेली आहे. म्हणजे मागणीत ब ते ब2 एवढी घट झालेली आहे. याला आपण मागणीतील संकोच असं म्हणतो. आणि हे या ठिकाणी स पासून स2 पर्यंत वरच्या दिशेने हा वक्र जात असलेला दिसतो. मागणी वक्रावर वरच्या दिशेने जाते बघा स पासून स2 पर्यंत. हे जे स्थलांतर आहे त्याला आपण कॉन्ट्रॅक्शन इन डिमांड किंवा मागणीतील संकोच असंही म्हणत असतो किंवा मागणीतील आकुंचन असं म्हणत असतो. म्हणजे सुरुवातीला व्याख्या सांगायच्या दोन्हीच्या आणि दुसरा मुद्दा आकृत्या काढायच्या. त्याच वक्रावर खालच्या दिशेचे स्थलांतर म्हणजे विस्तार, त्याच वक्रावर वरच्या दिशेने जाणारा मागणी म्हणजे स्थलांतर म्हणजे त्याला आपण मागणीतील संकोच असं म्हणत असतो. त्याच्यानंतर तिसरा फरक आहे मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास. बघा मागणीतील वृद्धी इन्क्रीज इन डिमांड आणि मागणीतील ऱ्हास डिक्रीज इन डिमांड, मागणीतील वाढ किंवा मागणीतील घट अशा दोन्ही अर्थाने प्रश्न विचारले जातात. मागणीतील विस्तार जसा होता
आणि मागणीतील संकोच जसा होता तर त्याला जे पर्यायी शब्द होते तसे या ठिकाणी सुद्धा मागणीतील वृद्धी यालाच आपण वाढही म्हणतो, यालाच आपण इन्क्रीज इन डिमांड म्हणतो. तर मागणीतील घट यालाच आपण मागणीतील ऱ्हास किंवा डिक्रीज इन डिमांड असे म्हणतो. बघा या ठिकाणी मागणीतील ऱ्हास यालाच आपण मागणीतील घट किंवा डिक्रीज इन डिमांड म्हणतो. तर याला मागणीतील वृद्धी वाढ, बघा दोन्हीच्या व्याख्या सांगायच्या आहेत. आता या ठिकाणी इतर परिस्थितीत बदल झालेला आहे, अनुकूल बदल झालेला आहे. इतर परिस्थितीमध्ये जसे उपभोक्त्याच्या आवडीनिवडीत वाढ झाली, उपभोक्त्याचे उत्पन्न वाढले, नैसर्गिक परिस्थितीत सुधारणा झाली चांगल्या पद्धतीने इत्यादीमध्ये अनुकूल फेवरेबल बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने त्याच किमतीला, या ठिकाणी किंमत स्थिर आहे, त्या ठिकाणी विस्तार आणि संकोचामध्ये किमतीत बदल झालेले आहेत आणि इतर परिस्थिती स्थिर आहे. या ठिकाणी इतर परिस्थितीत बदल झालेला आहे, लोकांच्या आवडीनिवडीत वाढ झाली, उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाली, नैसर्गिक परिस्थितीत अनुकूल बदल झाले, तर त्याच किमतीला म्हणजे स्थिर किमतीला मागणीत वाढ होते, तेव्हा त्यास मागणीतील वृद्धी असे म्हणतात. मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थानांतरित होतो. बघा आपल्याला आकृती दाखवलेलं उजवीकडे स्थानांतरित होतो. अक्ष अक्षावर मागणी, अय अक्षावर किंमत आणि मूळ मागणी वक्र या ठिकाणी दिलेला आहे. अक किंमत स्थिर आहे, इतर परिस्थितीत अनुकूल बदल झालेला आहे, लोकांच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न, भौगोलिक परिस्थिती जी आहे नैसर्गिक परिस्थिती त्याच्यात अनुकूल बदल झालेले आहेत. अक किमतीला अब एवढी मागणी झालेली आहे आणि हा मूळ मागणी वक्र म या ठिकाणी दर्शवलेला आहे. आता हे अनुकूल बदल झाल्यामुळे त्याच किमतीला आता पूर्वीपेक्षा जास्त नग खरेदी केले जातात. ए पासून बी पर्यंत हे पुढे वृद्धीचा वक्र दर्शवलेला आहे, नवीन तयार झालेला. म ते मवन, मवन हा बी पॉईंटला दाखवलेला आहे. ह्या दोन्हीतला अंतर म्हणजे वृद्धी हा मूळ मागणी वक्राच्या उजव्या बाजूला हा तुटक रेषेने दाखविलेला नवीन मागणी वक्र तयार होतो. त्याच किमतीला, किमतीत काही बदल झालेला नाही, फक्त इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल झालेला आहे. लोकांच्या आवडीनिवडीत वाढ झाली, लोकांच्या उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाली आणि नैसर्गिक परिस्थिती अनुकूल झाली, तर किमतीत काही बदल नव्हता. किंमत स्थिर असताना त्याच किमतीला या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत ए पासून बी पर्यंत स्थलांतर जे आहे, ब पासून ब1 पर्यंत मागणीत वाढ झालेली आहे. अक किमतीला पूर्वी अब इतकी मागणी होती, आता अक किमतीलाच ब1 म्हणजेच ब पासून ब1 पर्यंत मागणी वाढून हा नवीन मागणी वक्र तयार झालेला आहे. त्याला मागणीतील वृद्धी किंवा इन्क्रीज इन डिमांड किंवा मागणीतील वाढ असं म्हणत असतो. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूचा मुद्दा आहे मागणीतील ऱ्हास किंवा घट. इतर परिस्थितीत जसे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न, नैसर्गिक परिस्थिती इत्यादीमध्ये प्रतिकूल बदल झालेला आहे, अनफेवरेबल चेंजेस आहेत या ठिकाणी आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत घट होते. लोकांच्या आवडीनिवडी कमी झाल्या, उपभोक्त्याचे उत्पन्न कमी झाले आणि नैसर्गिक परिस्थिती जर बिकट असेल तर त्याच किमतीला आपण पूर्वीपेक्षा मागणी कमी करत असतो. हे असे या ठिकाणची व्याख्या सांगायची आहे. आणि नंतर त्याच्या खाली नंबर 2 फरक जो आहे तो आकृती काढायचा आहे. या ठिकाणी मूळ मागणी वक्र म या ए पॉईंटला दाखवलेला आहे. अक किंमत असताना अब एवढी मागणी होती आणि आता प्रतिकूल बदल झालेला आहे, लोकांच्या आवडीनिवडी कमी झालेल्या आहेत, उपभोक्त्याचं उत्पन्न कमी झालेलं आहे, नैसर्गिक परिस्थितीत प्रतिकूल बदल झाला, त्याच्यामुळे अक किमतीला आता तो ब2 एवढी मागणी करत आहे. म्हणजे ब पासून ब2 पर्यंत स्थलांतर म्हणजेच ए पासून बी पर्यंत स्थलांतर हा ऱ्हास दर्शवितो आणि नवीन मागणी वक्र म2 हा मूळ मागणी वक्राच्या डाव्या बाजूला सरकलेला आहे. मवन हा हा मूळ मागणी वक्र आहे आणि म2 हा नवीन मागणी वक्र मूळ वक्राच्या डाव्या बाजूला स्थानांतरित होतो. याला मागणीतील ऱ्हास किंवा डिक्रीज इन डिमांड किंवा मागणीतील घट असे म्हणत असतो. असे हे फरक 2 मुद्द्यामध्ये आपल्याला सांगायचे आहेत. त्याच्यानंतर प्रश्न आहे आपला प्रश्न 4, खालील विधानांशी तुम्ही सहमत की असहमत ते सहकारण स्पष्ट करा. तुम्हाला परीक्षेला हा 12 मार्काचा प्रश्न येत असतो. तुम्हाला किमान 3 लिहायचे आहेत, 4 त्रिकम 12, 4 मार्काला एक प्रश्न असतो. सुरुवातीला बघा हे पहिलं वाक्य आहे, मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो. मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो. या विधानाशी आम्ही सहमत आहोत. या विधानाशी आम्ही सहमत आहोत. बघा मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे खाली जाणारा
असतो. बघा या ठिकाणी मागणीचा वक्र तुम्हाला दिलेला आहे, तो डावीकडून उजवीकडे खाली येतो. हा मागणीचा वक्र वैयक्तिक मागणी वक्र असेल किंवा बाजार मागणी वक्र असेल, कोणताही मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली येणारा असतो. तर या विधानाशी आम्ही सहमत आहोत. हे विधान बरोबर आहे असं लिहायचं नाही तिथं, या विधानाशी आम्ही सहमत आहोत असं लिहायचं. मग का सहमत आहोत, तर त्याची कारणे आपल्याला दिलेली आहेत. मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येण्याची कारणे, किमान 3 कारणे तरी सांगितली पाहिजेत. म्हणजे 1 मार्क या विधानाशी तुम्ही सहमत आहात किंवा नाही त्याच्यासाठी आहे, आणि का सहमत आहात त्याची कारणे सांगावी लागेल. सहमत नसाल तर त्याची कारणे सांगावी लागतील. तर या ठिकाणी आपल्याला सहमत आहोत तर त्याची कारणे आहेत. घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम, एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाली असता सीमांत उपयोगिता क्रमशः घट जाणारे असते, म्हणून एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर उपभोक्ता जास्त नगसंख्येची मागणी करत असतो. नंबर 2 उत्पन्न परिणाम किंवा वास्तव उत्पन्न, जेव्हा किंमत घटते तेव्हा उपभोक्त्याची खरेदी शक्ती, वास्तव उत्पन्न वाढते, म्हणजे पूर्वीच्याच उत्पन्नात तो जास्त नग खरेदी करू शकतो. त्यामुळे ते सर्वसाधारण वस्तूंची जास्त मागणी करू शकतो, त्याला उत्पन्न परिणाम म्हणतो. आणि नंबर 3 पर्यायता परिणाम, पर्यायी वस्तूंबाबत असे दिसून येते की एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर उपभोक्ता पर्यायी वस्तूची जास्त मागणी करतो आणि ज्या वस्तूच्या किमती वाढतात त्यांची मागणी कमी करतो. यावरून असे दिसून येते की किंमत व मागणी यात व्यस्त संबंध असतो. नंतर विविध उपयोगी वस्तू, जेव्हा एखादी वस्तू अनेक गरजा भागविण्यासाठी वापरली जाते अशा वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. याउलट अशा वस्तूंची किंमत वाढली असता मागणी कमी होते. नंबर 5 नवीन उपभोक्ते, जेव्हा वस्तूंच्या किमती कमी होतात तेव्हा नवीन ग्राहक वर्ग निर्माण होतो, ज्यांना या वस्तू खरेदी करणे परवडते. अशा वस्तूंच्या किमती कमी झाल्याने वस्तूंच्या एकूण मागणीत वाढ होते. म्हणजे हे 5 मुद्दे दिलेले आहेत, आपल्याला किमान 3 मुद्दे तरी परीक्षेमध्ये आले पाहिजेत. म्हणून मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे खाली जातो या विधानाशी आम्ही सहमत आहोत. हे लिहिल्यानंतर त्याचे 5 कारणापैकी किमान 3 तरी कारणं तुम्हाला लिहिता आली पाहिजेत. म्हणजे का सहमत आहोत ते मुद्दे त्या ठिकाणी 5 मुद्द्यापैकी किमान 3 तर आले पाहिजेत. 5 लिहिलास तर फारच छान होईल. नंबर 2 आहे मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे. केवळ किमतीवर मागणी अवलंबून आहे का? नाही, अनेक घटकावर मागणी अवलंबून आहे. म्हणून या विधानाशी आम्ही सहमत नाही. मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे या विधानाशी आम्ही सहमत नाही, कारण मागणी निर्धारित करणारे आणखी अनेक घटक आहेत. इथं या ठिकाणी दिलेलं आहे पाठामध्ये मागणी निर्धारित करणारे घटक जे आहेत. या ठिकाणी बाजार मागणी झाल्यानंतर मागणी निर्धारित करणारे जे घटक आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. बघा इथं मागणी निर्धारित करणारे घटक पेज नंबर 20 वर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढ्याच एका घटकावर मागणी अवलंबून आहे असा प्रश्न विचारलेला आहे. मागणी केवळ किंमत निर्धारित करणारा एकमेव घटक हा किंमत आहे असं विचारलेलं आहे. या विधानाशी आम्ही सहमत नाही. मागणी केवळ किमतीवर किंवा मागणी ही केवळ किंमत निर्धारित करत नाही, तर मागणी निर्धारित करणारे अनेक घटक आहेत, त्यापैकी किंमत हा एक घटक आहे. म्हणून वस्तूची मागणी निर्धारित करणारे अनेक घटक आहेत, फक्त हा एकच घटक नाही. म्हणून या विधानाशी आम्ही सहमत नाही. तर मागणी निर्धारित करणारे अनेक घटक आहेत, हे आपल्याला घटक सांगावे लागतील. किंमत तर आहेच, वस्तूची मागणी निर्धारित करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे किंमत होय. उपभोक्ते जेव्हा वस्तूची किंमत कमी असते तेव्हा अधिक प्रमाणात वस्तू खरेदी करतात. आणि जेव्हा वस्तूची किंमत अधिक असते तेव्हा कमी प्रमाणात वस्तू खरेदी करतात. नंबर 2 उत्पन्न, उपभोक्त्यांच्या उत्पन्नाचा खरेदी शक्तीवर परिणाम होतो. त्याचा वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. उत्पन्नात वाढ झाल्याने वस्तूच्या मागणीत वाढ होते आणि उत्पन्नात घट झाल्याने वस्तूंच्या मागणीत घट होते. नंबर 3 पर्यायी वस्तूंच्या किमती, जर कमी किमतीत पर्याय उपलब्ध असेल तर व्यक्ती महाग वस्तूंपेक्षा स्वस्त पर्यायी वस्तूंची मागणी करतील. उदाहरणार्थ साखर आणि गूळ, जर साखरेच्या किमतीत वाढ झाली तर गुळाची मागणी वाढेल. नंबर 4 पूरक वस्तूंच्या किमती, एका वस्तूंच्या किमतीत बदल झाल्यास त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या मागणीवर होतो. उदाहरणार्थ कार आणि इंधन, जर इंधनाच्या किमतीत वाढ झाली तर कारची मागणी कमी होते. वस्तूचे स्वरूप,
जर एखाद्या वस्तूचा उपयोग अत्यावश्यक व टाळता येण्यासारखा नसेल तर त्या वस्तूची मागणी किमतीशी निगडीत न राहता स्थिर राहते. उदाहरणार्थ रक्तदाब नियंत्रणाचे औषध. नंबर 6 लोकसंख्येचे आकारमान. लोकसंख्येचे आकारमान जास्त असेल तेव्हा वस्तूंची मागणी जास्त असते आणि लोकसंख्येचे आकारमान कमी असेल तेव्हा वस्तूंची मागणी कमी होते. नंबर 7 भविष्यकालीन किमतीचा अंदाज. वस्तूची किंमत भविष्यात कमी होईल असा उपभोक्त्याचा अंदाज असेल तर सद्यस्थितीला उपभोक्ता त्या वस्तूची कमी खरेदी करेल. त्याचप्रमाणे वस्तूंची किंमत भविष्यात वाढेल असा उपभोक्त्याचा अंदाज असेल तर सद्यस्थितीला उपभोक्ता वस्तूची जास्त खरेदी करेल. नंबर 8 जाहिरात. जाहिरात, विक्री प्रोत्साहन योजना आणि प्रभावी विक्री कौशल्य ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल घडवून आणतात व अनेक वस्तूंची मागणी निर्माण करतात. उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधने, टूथब्रश इत्यादी. नंबर 9 आवडीनिवडी, सवयी व फॅशन. उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी आणि सवयींचा मागणीवर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ चॉकलेटची आवड आणि चहाची सवय इत्यादी. याचप्रमाणे जेव्हा बाजारात नवीन फॅशन येते तेव्हा उपभोक्ता त्या प्रकारच्या वस्तूंची मागणी करते, परंतु जेव्हा फॅशन कालबाह्य होते त्यानंतर अचानक त्या वस्तूंची मागणी कमी होते. नंबर 10 कररचना. वस्तू व सेवावर जास्त कर दर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत वाढून मागणी कमी होईल आणि वस्तू व सेवावर कमी कर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत कमी होऊन मागणी वाढेल. इतर घटकामध्ये नैसर्गिक परिस्थिती जर अनुकूल असेल तर किंमत वाढून सुद्धा मागणी वाढू शकते. म्हणून नैसर्गिक परिस्थिती, तंत्रज्ञानातील बदल, आधुनिक तंत्रज्ञान असेल तर किंमत वाढून सुद्धा मागणी म्हणजे कमी खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते आणि मग अशा वेळेस उत्पादन खर्च सुद्धा कमी येतो आणि म्हणून अशा वेळेस तंत्रज्ञानातील बदल जर झाला तर या ठिकाणी तोही मागणीवर परिणाम करत असतो. नंबर 3 सरकारी धोरण. इतर घटकामध्ये सरकारी धोरणाचा सुद्धा मागणीवर परिणाम होत असतो. नंबर 4 रूढी आणि परंपरा यासुद्धा मागणीवर परिणाम करत असतात. असे वेगवेगळे घटक एक मागणीवर परिणाम करत असतात. म्हणून मागणी जी आहे त्याच्या अनेक घटकावर अवलंबून असते. म्हणून डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड, मागणीचे निर्धारक असा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो वेगळ्या पद्धतीने सुद्धा. म्हणून तुम्हाला जो इथं प्रश्न विचारलेला आहे की मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे, तर या विधानाशी मी सहमत नाही. एवढं लिहिलं की 1 मार्क्स मिळणार आहे आणि किमान 3 कारणं ते 4 कारणं जर तुम्ही लिहिली पुढची तर कोणकोणते घटक आहेत पुढचे मग आपण बघितलं. किंमत आहे, पर्याय वस्तूच्या किमती आहेत, पूरक वस्तूच्या किमती आहेत, लोकसंख्या आहे, उपभोक्त्याचं उत्पन्न आहे, पर्याय वस्तूच्या किमती आहेत, नैसर्गिक परिस्थिती आहे, सरकारचं धोरण आहे, तंत्रज्ञानातील बदल आहे. अशा अनेक घटक आपण बघितले 10-11 घटक. त्यापैकी किमान तुम्ही 3 तरी लिहिणे आवश्यक आहे. म्हणून तो जो 11 पॉईंटचा प्रश्न आहे एका दिवशी वेगळा सेपरेट प्रश्न असाही परीक्षेला येऊ शकतो की मागणी निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. पण तुम्हाला इथं तो प्रश्न 4 मार्काला इथं दिलेला आहे. मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे. फक्त किमतीमुळेच मागणी निर्धारित होत नाही, तर असे 10-11 घटक आपण बघितले. त्याच्यापैकी तुम्ही ते मुद्दे लिहायचे आहेत. म्हणून सुरुवातीला मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे, तर उत्तरामध्ये या विधानाशी मी सहमत नाही एवढं लिहिलं की 1 मार्क आहे. आणि पुढचे मग कोणकोणत्या गोष्टीवर मग मागणी निर्धारित करते अवलंबून आहे, कोणकोणते घटक मागणी निर्धारित करतात ते आपण बघितले. त्याच्यातले किमान जास्तीत जास्त मुद्दे लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. नंबर 3 जेव्हा गिफेन वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्याची मागणी वाढते. बघा, जेव्हा गिफेन वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्याची मागणी वाढते या विधानाशी आम्ही सहमत नाही. गिफेन वस्तू आणि किंमत यांच्यामध्ये धनात्मक संबंध असतो, पॉझिटिव्ह रिलेशनशिप असते. हलक्या प्रतीच्या वस्तूची किंमत वाढली की मागणी वाढते, किंमत कमी झाली की मागणी कमी होते. आणि अशा गिफेन वस्तूच्या संदर्भातला मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली न येता तो डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो. हे आपण आपल्या धड्यामध्ये पाहिलेलं आहे, अपवादामध्ये बघितलेला आहे. गिफेनचा विरोधाभास त्याच्यामध्ये बघा, हा अपवादात्मक परिस्थितीमध्ये मागणीचा वक्र कसा जातो. हा अक्षावर मागणी आणि या अक्षावर किंमत. मग हा अपवादात्मक मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे वर जाणार आहे. म्हणजे हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बद्दल, गिफेनसारख्या वस्तूच्या बद्दल किंवा कनिष्ठ वस्तूबद्दल
किंवा वेगवेगळ्या अशा अपवादात्मक वस्तूबद्दल मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे वर जाणार असतो. पण आपल्याला प्रश्न कसा विचारलेला बघा, जेव्हा गिफेन वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्याची मागणी वाढते, या विधानाशी आम्ही सहमत नाही. जेव्हा गिफेन वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्याची मागणी कमी होते, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला गिफेन वस्तू जी आहे त्या मुद्द्याच्या संदर्भात लिहून त्याची आकृतीसह विश्लेषण करायचे आहे. कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू, की ज्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या तरी त्यांच्या मागणीत वाढ होत नाही. अशा वेळी जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूची मागणी कमी होते. सर रॉबर्ट गिफेन यांनी इंग्लंडमध्ये कनिष्ठ दर्जाच्या वस्तूंमधील संबंध शोधून काढला. जेव्हा पावाच्या किमती कमी होतात तेव्हा व्यक्ती त्यांची अधिक खरेदी करत नाही, कारण त्यांची खरेदी शक्ती आणि वास्तव उत्पन्नात वाढ होते आणि त्याऐवजी ते उच्च दर्जाच्या वस्तू उदाहरणार्थ मांस खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यालाच गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात किंवा गिफेन्स पॅराडॉक्स असं म्हणतात. हे अगोदर सांगायचं आहे आणि मग ही आकृती काढायची आहे, त्याचं थोडक्यात विश्लेषण करायचे, म्हणजे आपणाला त्याचं उत्तर पुरेपूरपणे होईल. त्याच्यानंतर प्रश्न आहे प्रश्न 5वा. खालील तक्त्यांचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, किंमत दिलेली आहे 25, 30, 35, 40. उपभोक्ता अ, उपभोक्ता ब, उपभोक्ता क हे प्रत्येकाचे व्यक्तिगत वैयक्तिक मागणी वक्र आहेत, मागणीचे कोष्टक आहेत. हे बचं मागणी कोष्टक, कचं मागणी कोष्टक. किंमत सगळ्यांचे सारख्याच आहेत. 25 रुपये किमतीला अ किती खरेदी करतो, ब किती खरेदी करतो आणि क किती खरेदी करतो. ह्या सगळ्या वैयक्तिक उपभोक्त्यांच्या मागणीची जर बेरीज केली आपण आडव्या रकान्यांची, तर आपल्याला बाजार मागणी मिळत असते. 16 अधिक 15 अधिक 12 यांची इथं बेरीज लिहायची आहे. 12 अधिक 11 अधिक 10 याची बेरीज इथं लिहायची आहे. 10, 9 आणि 8 यांची बेरीज इथं लिहायची आहे. 8, 6 आणि 4ची बेरीज इथं लिहायची आहे. आणि या ठिकाणी आपल्याला वरी मागणी वक्र, बाजार मागणी पत्रक जे दिलेलं आहे त्या पद्धतीनं त्याचा मागणी वक्र तयार करायचा आहे. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, या ठिकाणी या सगळ्यांच्या बेरजा केलेल्या आहेत. 10 रुपये किमतीला 5, 10 आणि 15, तर या ठिकाणी 30. 10 रुपये किंमत असताना बाजारात 30 नगांची मागणी झालेली आहे, 30 किलोंची मागणी झालेली आहे. अशा वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळ्या ग्राहकाकडून केलेल्या मागणीचे जे नग आहेत त्यांच्या आडव्या बेरजेला आपण बाजार मागणी म्हणत असतो. 8 रुपये किमतीला 10 नग आहेत, ब 15 नग खरेदी करतो, 15 किलो धान्य खरेदी करतो आहे आणि क 20 किलो धान्य खरेदी करत आहे. यांची बेरीज 45 होते. म्हणून आडव्या रकान्याची बेरीज वेगवेगळ्या किमतीला वैयक्तिक मागणी कोष्टकातील आडव्या रकान्यांची बेरीज केली असता आपल्याला बाजार मागणी पत्रक मिळते आणि याच्यावरून हे आकडे आपल्याला अक्षावर दाखविता येतात आणि हे किमतीचे आकडे अय अक्षावर किंमत दर्शवलेली आपल्याला आकृतीमध्ये दाखवलेले आहे. बघा, अशा पद्धतीनं अय अक्षावर किंमत आणि अक्षावर ही मागणी दर्शवलेली आहे. अशाच पद्धतीने हे उदाहरणासह आपण खालील उदाहरण आपण सोडवू शकतो. ते तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला 100% येईल हे मला खात्री आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरून प्रश्न विचारलेले तुम्हाला अ मध्ये बाजार मागणी पत्रक पूर्ण करा. हे आकड्याची बेरीज करायची आणि आकृती काढायची आहे, आलेखावर त्याचं दाखवायचं आहे, ग्राफिकल प्रेझेंटेशन करायचं आहे. ब वरील बाजार मागणी पत्रकाच्या सहाय्याने बाजार मागणी वक्र तयार करायचे आहे. तो आपण बघितलेला आहे वर त्याप्रमाणे कोष्टक पूर्ण करायचे आणि वक्र काढायचे. नंबर 2, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. बघा, एकाच मागणी पत्रकामध्ये तुम्हाला मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास असं दर्शविलेलं आहे. अक्ष अक्षावर मागणी आणि अय अक्षावर किंमत दर्शवलेली आहे. अक किंमत असताना मूळ मागणी वक्र म हा दर्शविलेला आहे. बघा, अक किमतीला ब एवढी मागणी होती. आता मागणी अक किमतीलाच, किमतीत काही बदल झालेला नाही. उपभोक्त्याच्या आवडीनिवडीत जर वाढ झाली, उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाली, नैसर्गिक परिस्थितीत अनुकूल बदल झाले तर अक किमतीलाच हा इथून पुढं सरकतो आणि म1 हा नवीन मागणी वक्र तयार होतो. मागणी ही ब पासून ब1 पर्यंत वाढलेली जी आहे त्याला आपण मागणीतील वृद्धी किंवा मागणीतील वाढ किंवा इन्क्रीज इन डिमांड असं म्हणत असतो. तर याच्या विरुद्ध
ह्या या मूळ मागणी वक्राच्या उजव्या बाजूला हा नवीन मागणी वक्र तयार झालेला आहे. तर याच्या विरुद्ध या मूळ मागणी वक्राच्या डाव्या बाजूला जो नवीन मागणी वक्र म2 जो तयार झालेला आहे याला आपण मागणीतील ऱ्हास असं म्हणत असतो. कारण त्याच किमतीला मागणी पूर्वीपेक्षा कमी होणे, कारण लोकांच्या आवडीनिवडी कमी झाल्या म्हणून त्याच किमतीला लोकांनी मागणी कमी केली, उपभोक्त्याचं उत्पन्न कमी झालं, नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल आहे. या सगळ्या कारणामुळे त्याच किमतीला समाजाने किंवा लोकांनी मागणी जर कमी केली तर त्याला आपण मागणीतील ऱ्हास किंवा मागणीतील घट किंवा डिक्रीज इन डिमांड असं म्हणतो. आणि तो ब पासून B1 पर्यंत म्हणजे B2 पर्यंत हे जे अंतर आहे ते मागणीतील ऱ्हासाचे किंवा मागणीतील घटीचे हे स्थानांतर आपल्याला दिसते. आणि नवीन मागणी वक्र M2 मूळ मागणी वक्राच्या डाव्या बाजूला आहे. बघा, उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र, हा उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र याला आपण मागणीतील वृद्धी म्हणतो. आणि तो कोणता आहे? M1 आहे. त्याचं उत्तर या ठिकाणी लिहायचे आणि प्रश्नांची उत्तरे द्या म्हटले. उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र हा M1 मागणीतील वृद्धीचा वक्र. त्याच्यानंतर डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र च्या डावीकडे M2 हा नवीन मागणी वक्र मूळ मागणी वक्राच्या डावीकडे, याला मागणीतील घट किंवा मागणीतील ऱ्हास किंवा डिक्रीज इन डिमांड असं म्हणत असतो. वस्तूची किंमत किती आहे? अक. त्याच्यानंतर मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास संकल्पना स्पष्ट करा. आपल्याला वर दिलेल्या मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास किंमत स्थिर असताना उपभोक्त्याच्या उत्पन्नात आणि उपभोक्त्याचे उत्पन्न लोकांच्या आवडीनिवडी आणि नैसर्गिक परिस्थितीमध्ये जर अनुकूल बदल झाला तर त्याच किमतीला उपभोक्ता अधिक नग खरेदी करू शकतो. त्याला आपण मागणीतील वृद्धी अशी म्हणत असतो. आणि ऱ्हासाची जी बाब आहे ती याच्या उलट आहे. आणि म्हणून ऱ्हास जो आहे, मागणीतील ऱ्हास, तो या ठिकाणी आपणाला लोकांच्या उत्पन्नात घट झाली, लोकांच्या आवडीनिवडीत घट झाली, त्याचबरोबर नैसर्गिक परिस्थितीत प्रतिकूल बदल झाले तर त्याच किमतीला तो कमी नग संख्या खरेदी करतो आणि मूळ मागणी वक्राच्या डाव्या बाजूला तो नवीन मागणी वक्र स्थलांतरित होतो. हे असं विश्लेषण आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी खालील आकृतीचे स्पष्टीकरण करा. या ठिकाणी अक्षावर मागणी, य अक्षावर किंमत दर्शवलेली आहे. मूळ किंमत अप असताना मागणी अब इतक्या नगांची होती. आता किंमत P2 झालेली आहे, म्हणजे प पासून P2 पर्यंत वाढलेली आहे. त्याच्यामुळे मागणी अब पासून B1 होत आहे, म्हणजे ब पासून B1 पर्यंत कमी होत आहे. आणि या मागणी वक्रावर त्यामुळे S1 पासून स पर्यंत हे स्थलांतर जे वरच्या बाजूचं त्याच मागणी वक्रावर S1 पासून स पर्यंत हे जे वरच्या दिशेने जाणारी रेषा आहे, बाण आहे, तो मागणीतील संकोच दर्शवतोय. किंमत वाढल्यामुळे मागणीत जी घट झाली त्याच्यामुळे बघा अप किमतीला मागणी किती होती? अब होती या S1 पॉईंटमध्ये. आता किंमत P2 झालेली असल्यामुळं मागणी B1 झालेली आहे. या ठिकाणी स बिंदू दर्शवलेला आहे. S1 पासून स पर्यंत जे त्याच वक्रावरचं जे वर जाण्याची दिशा आहे त्याला आपण मागणीतील संकोच किंवा कॉन्ट्रॅक्शन इन डिमांड किंवा मागणीतील आकुंचन असं म्हणतो. बघा, या आकृतीत या आकृतीत मागणीतील डॅश डॅश दर्शविला आहे, मागणीतील संकोच दर्शविलेला आहे, आकुंचन दर्शविलेला आहे, मागणीतील आकुंचन. नंबर 2, या आकृतीत मागणी वक्र डॅशच्या दिशेने सरकतो, वरच्या दिशेने सरकतो, वरच्या दिशेने जात आहे, वरच्या दिशेने सरकतो. त्या ठिकाणी ब आकृतीमध्ये या आकृतीत मागणीतील डॅश डॅश दर्शविला आहे, मागणीतील प्रसरण किंवा मागणीतील विस्तार दर्शविलेला आहे. किंमत कमी झाल्यामुळे मागणीत जी वाढ झालेली आहे हे या आकृती दर्शविलेलं आहे. आणि ते स पासून S1 पर्यंत जे काही वक्र खाली येणार आहे त्याला आपण मागणीतील प्रसरण किंवा एक्सपान्शन इन डिमांड म्हणतो. केवळ किमतीत घट झाल्यामुळे मागणीत जी वाढ होते त्याला आपण मागणीतील विस्तार, एक्सपान्शन इन डिमांड असं म्हणत असतो किंवा मागणीतील प्रसरण असं म्हणत असतो. म्हणून या आकृतीत मागणी वक्र खालच्या दिशेने
सरकतो. त्याच्यानंतर प्रश्न 6वा आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. आता तुम्हाला असे जे प्रश्न असतात, मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा, असा हा 8 मार्काला प्रश्न येत असतो. मागणीचा नियम सांगितला 2 मार्क आहेत. मागणीचे कोष्टक आणि आकृती काढून विश्लेषण केलं 3 मार्क आहेत. 3 + 2 5 असा मागणीचा नियम सांगण्यासाठी तुम्हाला 5 मार्क असतात आणि अपवाद सांगण्यासाठी तुम्हाला 3 मार्क असतात. कमीत कमी 3 अपवाद तरी तुम्ही सांगायला पाहिजेत. म्हणजे 5 + 3 म्हणजे बघा 2 + 3 + 3 अशी विभागणी केलेली आहे. मागणीचा सिद्धांत सांगायचा आहे, मागणीचं कोष्टक तयार करायचं आहे, मागणीच्या सिद्धांताची आकृती काढायची आहे आणि मग त्याचं विश्लेषण करायचं आहे आणि मागणीच्या सिद्धांताला असलेले अपवाद स्पष्ट करायचे आहेत. हे एवढं सांगितल्यानंतर तुम्हाला 8 मार्काचा प्रश्न आहे आणि हे तुम्ही 10-15 मिनिटांमध्ये सहज लिहू शकता. जर तुमची चांगल्या पद्धतीनं जर प्रॅक्टिस झाली तर निश्चित सोडू शकता. आणि 100% असे प्रश्न जे आहेत परीक्षेला येत असतात. मागणीचा नियम स्पष्ट करा आकृतीच्या सहाय्याने, असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. बघा, मागणीचा नियम, लॉ ऑफ डिमांड, सन 1890 प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केली आहे. या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट केलेला आहे. मागणीच्या सिद्धांताचे विधान हे लिहिले की तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत. प्राध्यापक अल्फ्रेड यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना, हे याच्यात चुकता कामा नाही. तुम्ही इतर परिस्थिती काहीच लिहिलेली नाही. बरेच विद्यार्थी काय करतात, किंमत वाढली की मागणी वाढते आणि किंमत घटली की मागणी घटते असं काहीतरी लिहून टाकत असतात. म्हणून काळजीपूर्वक लिहायचं आहे, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. एवढं विधान लिहिले की तुम्हाला 2 मार्क्स मिळत असतात. दुसऱ्या शब्दात, इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत वाढ होते तेव्हा वस्तूच्या मागणीत घट होते आणि जेव्हा वस्तूच्या किमतीत घट होते तेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते. अशा प्रकारे किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा म्हणजेच परस्पर विरोधी असतो. इन्व्हर्स रिलेशनशिप असते. त्यामध्ये मागणी व किंमत यांचा फलनात्मक फंक्शनल रिलेशनशिप या ठिकाणी दर्शवलेला आहे. डिमांड ऑफ एक्स = फंक्शन ऑफ प्राइस ऑफ एक्स. इथे डी = वस्तूची मागणी, डिमांड फॉर द कमॉडिटी, एक्स म्हणजेच वस्तू, कमॉडिटी आणि एफ म्हणजे फलन, फंक्शन ऑफ, PX म्हणजे वस्तूची किंमत, प्राइस ऑफ द कमॉडिटी म्हणजे वस्तूची मागणी कशावर अवलंबून आहे तर त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून आहे. म्हणून DX = फंक्शन ऑफ प्राइस ऑफ एक्स असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ही गृहीते जर तुम्हाला विचारली असेल तर ह्याच्यातले गृहीते त्या ठिकाणी लिहायचे. म्हणजे हा बघा भाग तुम्हाला आता दर्शवल्याप्रमाणे मागणीचा सिद्धांत, इथून हे प्रस्तावना, सिद्धांताचे विधान, त्याच्यानंतर मागणी व किंमत यांचा फलनात्मक संबंध लिहिल्यानंतर त्याचं हे कोष्टक लिहायचे. खाली तुम्हाला पेज नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी 22 पेज नंबरवर. मग हे कोष्टक लिहायचं आहे. 50 रुपये किमतीला 1 नग, 40 रुपये किमतीला 2 नग, 30 रुपये किमतीला 3 नग, 20 रुपये किमतीला 4 नग, 10 रुपये किमतीला 5 नग. हे कोष्टक लिहिल्यानंतर त्याचंही थोडक्यात विश्लेषण करायचं आपल्याला की किंमत वाढल्यास मागणी कमी होते, किंमत कमी झाल्यास मागणी वाढते. 30 रुपये किमतीला 3 नगांची मागणी आहे. या कोष्टकाचे निरीक्षण केले असता आपल्याला असे दिसते की जेव्हा किंमत वाढते तेव्हा मागणी कमी होते आणि किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढते. म्हणजे परस्पर विरुद्ध संबंध आहेत, व्यस्त संबंध आहे किंमत आणि मागणीमध्ये. हे आपण आपल्या अभ्यास समजल्यानंतर सहज तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर मागणी वक्र काढायचा आहे. म्हणजे बघा, हे कोष्टक काढायचं आहे आणि मागणी कोष्टक तयार करायचं, मागणी पत्र काढायचं आहे, त्याचं विश्लेषण करायचं थोडक्यामध्ये. आणि हे केल्यानंतर तुम्हाला 3 मार्क्स मिळतात. आणि गृहीते जर विचारली तर हे गृहीते सांगायचे आहेत. हे दिलेले, स्थिर लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही, पर्यायी वस्तूचे किमती स्थिर आहेत, पूरक वस्तूच्या किमती स्थिर आणि भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही, आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन इत्यादीमध्ये बदल होत नाही आणि करविषयक धोरणात बदल होत नाही. जर तुम्हाला गृहीते विचारले तर प्रश्न असे जोडून येत असतात. मागणीचा नियम स्पष्ट करून गृहीते लिहा असा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे 3 मार्काला तुम्हाला गृहीते विचारले जातील. किमान 3 तरी, जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा. किमान 3 तरी तुम्हाला ते परीक्षेत आले पाहिजेत लिहिता. जास्तीत जास्त लिहिलं तर खूपच चांगलं आहे. आणि म्हणून सिद्धांत, विधान लिहिलं की 2 मार्क्स, थोडक्यात माहिती लिहून कोष्टक, आकृती आणि विश्लेषण केलं की 3 मार्क, असे 5 मार्क. आणि गृहीते लिहिले की 3 मार्क म्हणजे 8 मार्क. किंवा अपवाद सांगा म्हटलं तर हे मागणीच्या
नियमाचे अपवाद सांगायचे आहेत. मागणीचे अपवादात्मक मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो आणि हे वेगवेगळे अपवाद दिलेले आहेत. गिफेनचा विरोधाभास म्हणजे हलक्या वस्तूच्या बद्दल किंमत वाढल्यास मागणी वाढते, किंमत कमी झाल्यास मागणी कमी होते. हे मागणीच्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे, कारण आपला मागणीचा सिद्धांत काय सांगतो, किंमत वाढल्यास मागणी कमी होते आणि किंमत कमी झाल्यास मागणी वाढते. इन्व्हर्स रिलेशनशिप असते. पण अशा ह्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये गिफेन्स विरोधाभास किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू, इन्फिरियर गुड्स, अशा हलक्या प्रतीच्या वस्तूबद्दल किंमत कमी झाली की मागणी कमी होते आणि किंमत वाढली की मागणी वाढते. म्हणजे किंमत आणि मागणीमध्ये धनात्मक संबंध किंवा पॉझिटिव्ह रिलेशनशिप आपल्याला दिसून येते. प्रतिष्ठेच्या वस्तूबद्दल सुद्धा तसंच आहे. किंमत वाढली तरी मागणी कमी होत नाही, म्हणजेच धनात्मक संबंध असतो. आणि बघा, मौल्यवान वस्तू, हिरे, सोने इत्यादी प्रतिष्ठादर्शक वस्तू आहेत, म्हणून श्रीमंत व्यक्ती अशा वस्तूच्या किमतीत वाढ झाली तरी अधिक वस्तू खरेदी करतात. पण आपला सिद्धांत काय सांगतो, किंमत वाढल्यास मागणी कमी केली पाहिजे. परंतु असे अपवाद जे आहेत त्याच्याबद्दल मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे वर जाणार असतो, तो डावीकडून उजवीकडे खाली येणारा नाही. म्हणून परीक्षेला जर तुम्हाला जोडून अपवाद विचारलेले आहेत, समजा मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा असा प्रश्न विचारलेला आहे, तर या ठिकाणचे हे जे गिफेन्स पॅराडॉक्स किंवा गिफेन्सचा विरोधाभास, प्रतिष्ठेच्या वस्तू, भविष्यकालीन किमतीचा अंदाज. जेव्हा भविष्यकालीन किमतीचा अंदाज बघा, आपण असा गृहीत धरू समजा की भविष्यात आणखी किमती वाढणार आहेत, तर आजच वाढलेल्या किमतीला सुद्धा आपण सद्यस्थितीत मागणी आधी करत असतो आणि मग अशा वेळेस काय होतं, वाढलेल्या किमतीला मागणी वाढवतो. किंवा भविष्यकालीन अंदाज किंमत कमी होण्याचा असेल तर आजच्या स्थितीमध्ये सुद्धा आपण काय करतो, मग किंमत कमी जरी झालेली असली तरी मागणी कमी करतो, कारण आणखी किंमत कमी झाल्यास पुन्हा भविष्यात मागणी कमी वाढवू असा आपला विचार असतो. म्हणून भविष्यकालीन किमतीचा अंदाज याबद्दल सुद्धा मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे वर जाणार असतो. किमतीचा आभास आहे, अज्ञान, सवयीच्या वस्तू, अशा वेगवेगळे जे पॉईंट आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी स्पष्ट करायचे आहेत. मागणीचा अपवादात्मक मागणीचा वक्र काढायचा आहे आणि किमान 3 पॉईंट तरी त्या ठिकाणी तुम्ही परीक्षेमध्ये लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे सिद्धांत 5 मार्क, त्याच्यामध्ये विधान आलं सिद्धांताचं, त्याच्यानंतर कोष्टक आलं, त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण आलं, आकृतीचं विश्लेषण, हे 5 मार्क आणि अपवाद 3 मार्क. मग या ठिकाणी मागणीचा नियम स्पष्ट करून गृहीत लिहा असा प्रश्न विचारला जाऊ शकेल. गृहीत 3 मार्कला विचारले जातील, इथं अपवाद विचारलेत. त्याच्यानंतर आहे मागणीचे निर्धारक सविस्तर स्पष्ट करा, डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड एक्सप्लेन असा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. म्हणजे मागणी निर्धारित करणारे जे घटक आहेत, वर आपण बघितलं की या विधानाशी सहमत आहात किंवा नाही, त्यामध्ये आपल्याला 4 मार्कासाठी मागणी केवळ किमतीमुळे निर्धारित होते, किंमत हा एकमेव घटक मागणी निर्धारण करणारा आहे असं प्रश्न विचारलेला आहे. या विधानाशी आम्ही सहमत नाही, म्हणून आपण वेगवेगळे मुद्दे बघितले होते. तसं मागणी निर्धारित करणारे घटक तुम्हाला असा 8 मार्काला सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. वस्तूची मागणी निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. त्यामध्ये किंमत आहे, आपण आता बघितलेलं थोड्या वेळापूर्वी, किंमत आहे. त्याच्यानंतर पर्यायी वस्तूच्या किमती आहेत, लोकसंख्या आहे, वस्तूचे स्वरूप आहे, लोकांचं उत्पन्न आहे, उपभोक्त्याचं उत्पन्न आहे, पर्यायी वस्तूच्या किमती आहेत, पूरक वस्तूच्या किमती आहेत, वस्तूचे स्वरूप आहे, लोकसंख्येचे आकारमान आहे, भविष्यकालीन किमतीचा अंदाज, जाहिरात, आवडीनिवडी, सवय व फॅशन, कररचना, इतर घटकामध्ये नैसर्गिक परिस्थिती, तंत्रज्ञानातील बदल, सरकारी धोरण, रूढी आणि परंपरा इत्यादी. म्हणून हा जो शेवटचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी की मागणी निर्धारित करणारे जे घटक आहेत, मागणीचे निर्धारक, डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड सविस्तर स्पष्ट करा, हे 11 मुद्दे जे आहेत त्याचं व्यवस्थित आपण विश्लेषण करणं आवश्यक आहे आणि त्याच्यातले महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवून मायक्रो स्टडी करणं आवश्यक आहे. कारण आपल्याला यश जर मिळायचं असेल, आपल्याला जर जास्तीत जास्त गुण मिळायचे असेल तर सुरुवातीपासून आपण अभ्यास करणं आवश्यक आहे आणि आपल्या शंका दूर होणं आवश्यक आहे. सूक्ष्म अभ्यास केला, आपण दैनंदिन आपण अभ्यास केला, लिखाण वाढवत गेलो, कारण आपली परीक्षेत लेखी परीक्षा आहे, आपण फक्त वाचत गेलो तर चालणार नाही, आपली लिहिण्याची प्रॅक्टिससुद्धा असली पाहिजेत. कारण का तर सुरुवातीपासून जो कष्ट करतो, सुरुवातीपासून जो नियमित अभ्यास करतो तो खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. आणि सूक्ष्मपणे अभ्यास करायचा आहे, प्रश्नवाईज उत्तरं तयार करून आपण त्याचं लिखाण करून सराव करायचा आहे आणि अधिक सुरुवातीपासून जर अभ्यास केला तर आपल्याला परीक्षा जशी जशी जवळ येईल तसा तसा ताण येणार नाही. म्हणून हे महत्त्वाचे प्रश्न 8-8 मार्काला तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. अशा पद्धतीनं आपण आपल्या जर काही शंका असतील तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये आपण टाकायचे आहेत. कारण का तर माझी जी शक्ती आहे ते तुम्ही आहात, कारण तुम्हाला जर ते आवडलं तर मला आणखी शक्ती येणार आहे.
तुम्हाला जर वाटलं की सर तुम्ही असे टाका, तसे टाका, सर असं सांगा, तसं सांगा, तर मी त्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि माझं फक्त काय ध्येय असेल, अधिकाधिक तुम्हाला कसे मार्क्स मिळवता येतील. कारण का तर तुमचंही उद्दिष्ट काय आहे की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे आहेत. म्हणून उद्दिष्ट जर आपलं पक्का असेल तर आपण ध्येयाने प्रेरित होऊन एकाग्र चित्ताने कॉन्सन्ट्रेशन करून जर आपण अभ्यास केला तर आपल्याला निश्चितच यश मिळू शकतं. म्हणून माझी शक्ती हा तुम्ही जो काही पाहणारा वर्ग जो आहे, तुम्ही आपला व्हिडिओ पाहणारा जो वर्ग आहे, विद्यार्थी आहेत किंवा जो कोणी असेल, त्यांनी कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स कराव्यात आणि मला तशा पद्धतीच्या सूचना द्याव्यात, मला प्रोत्साहन द्यावं आणि अधिक पद्धतीनं आपण आपला अभ्यासक्रम कसा सोपा तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल त्या पद्धतीनं आपण प्रयत्न करू. आज एवढेच.